जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण नालासोपारा येथील वाघोली गावाच्या शनी मंदिर मध्ये आलो आहोत। इथे श्री संत बाळूमामा मंदिर आहे, इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती मंदिर आहे, आंबेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे। तर चला आता आपण दर्शन करूया। हे एक खूप सुंदर शनी मंदिर आहे आणि इथे शनिवारी भाविकांची गर्दी असते। मंदिरामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप शांतता आहे। मंदिराच्या परिसरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो। शनी मंदिरच्या बाजूलाच एक खूपच सुंदर गार्डन आहे। इथे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन एन्जॉय करू शकता आणि इथे लहान मुलांसाठी खेळासाठी प्लेग्राऊंड सुद्धा आहे। इथे खूप शांतता आहे आणि इथे खूप निसर्गरम्य वातावरण आहे। इथे तुम्ही तुमच्या घरून डबा आणून खाऊ शकता आणि इथे जर तुमच्या सोबत लहान मुलं असतील तर इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी पण खूप काही आहे। मी इथे खूप खेळलो आणि मजा केली। गार्डन मध्ये बसायला खूप छान व्यवस्था केली आहे। तर शनी मंदिरच्या बाजूलाच एक सद्गुरू बाळूमामा मंदिर सुद्धा आहे। चला आपण दर्शन करूया। बाळूमामा मंदिराचे बांधकाम अवघ्या 7 दिवसात झालेले आहे। इथे एक कॅन्टीन सुद्धा आहे। आता आपण शनी मंदिराचे आणि बाळूमामा मंदिराचे दर्शन केले, तर आता आपण 1 किलोमीटर अंतरावर गणपती मंदिरचे दर्शन करायला जाऊ। आता आपण श्री स्वामी समर्थ मठ वाघोली मध्ये आलो आहोत आणि याच्या बाजूलाच गणपती मंदिर सुद्धा आहे। चला आपण दर्शन करू।
श्री स्वामी समर्थ मठामध्ये पुस्तकं आणि इतर पूजेचे सामान विक्रीला आहे. आता आपण इच्छापूर्ती भूमिगत गणेश मंदिराचे दर्शन घेऊया. गणेश मंदिर 2001 रोजी बांधण्यात आले आहे. हे मंदिर जमिनीपासून 15 फूट खोल आहे. तर इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे आणि खूप छान छान फोटो स्पॉट सुद्धा आहे. आणि इथे एक स्वयंभू शिव मंदिर सुद्धा आहे. आज आपण नालासोपारा वेस्टच्या वाघोली गावाच्या मंदिरांचे दर्शन घेतले. चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय शिवराय.